माझ्याकडे एक जोडपं आलं होतं लग्नाच्या दुसऱ्या का तिसऱ्याच दिवशी. तो नवरा आला आणि म्हणला, सर माझ्या बायकोला ना आम्ही संबंध ठेवायचा प्रयत्न केला तर ती मला सांगत होती की काय कर, कसं कर, हे कर. म्हणजे म्हणे नक्की तिच्या अगोदर संबंध आले. त्यांनी केलेले विचार हा किती चुकीचा आहे. हा जो समाज आहे तो समाज आपल्या स्त्रियांसाठी बनलेलाच नाही. हे खरं आहे का की मुली जास्त सेक्स एन्जॉय करतात रॅदर कम्पेअर टू मेल्स? स्त्रिया इनफॅक्ट निसर्गतः खूप लकी आहेत की त्यांना वेगवेगळ्या टप्प्यावरती समाधान मिळतं. हाऊ टू क्विट पॉर्न अशा टाईपचे व्हिडिओ असतात, तेव्हा ती जी व्हिडिओ युट्यूबवर बनवतात ना ते उद्देश मुलांनाच बनवतात, पण मुली काय पॉर्न बघत नाहीत का? तर लग्न केवळ एकाच गोष्टीसाठी करतो की आपले जे लैंगिक संबंध आहेत ना ते लैंगिक संबंध आपण आपल्या पार्टनरला हक्काने मागू शकतो. आणि सेक्स लाईफ मध्ये तर एकमेकांचा आदर करणं हे खूप गरजेचं आहे. आणि नुसता स्वतः शारीरिक आदर नाही तर मानसिक आदर. पण प्रेम, प्रत्येक प्रेम हे काही शारीरिक संबंधाशी रिलेटेड नाहीये. मुलं असतात ती जास्त फिजिकल वे मध्ये जास्त अट्रॅक्टेड असतात आणि मुली जास्त इमोशनली इन्व्हॉल्व्ह होण्याचा प्रयत्न करतात असं पण बरेचदा सांगितलं जातं. शारीरिक संबंध एन्जॉयबल कधी होतो जेव्हा त्या दोघांमध्ये कुठेतरी इमोशनल बॉन्डिंग असतं. तुमच्या गुप्तांगांमध्ये सेक्स नाहीये. सेक्स इज इन युअर हेड. ती मराठी पॉडकास्टच्या आपल्या एका नव्या एपिसोडमध्ये आपले जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर सागर पाठक आणि ते पुण्यातील प्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट आहेत. तर आपल्या आजच्या एपिसोडमध्ये आपण स्त्री आणि पुरुष यामध्ये लैंगिक संबंध आणि त्यामध्ये असले डिफरन्सेस आणि समानता ह्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत. तर हा पॉडकास्ट बघत राहा, तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं नॉलेज या पॉडकास्टमधून मिळणार आहे, म्हणून एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. तर सर आजचा आपला जो विषय आहे ना की स्त्री आणि पुरुष ह्यांमध्ये काय डिफरन्सेस आहेत हे मी खूप एक्सायटेड आहे ह्या गोष्टीसाठी, कारण ॲज अ यंग मला खूप स्वतःला प्रश्न पडले तेच मी तुम्हाला विचारणार आहे. आणि सगळे जे मिथ्स आहेत ते आपण ह्यामध्ये आपण बस्ट करूया. आय होप तुम्ही लोकांना चांगलं गाईड कराल एकदम डिटेलमध्ये ह्या गोष्टीविषयी. तर माझा पहिला तुम्हाला असं प्रश्न आहे की नेहमी असं दाखवलं जातं की मुलं आहेत ना ते सेक्सच्या बाबतीत खूप त्यांचे सेक्स खूप ड्राईव्ह करतात त्यांना, ठीक आहे, पण मुलींना तेवढं ड्राईव्ह करत नाही असं दाखवलं जातं टी व्हीमध्ये म्हणा किंवा आपण नेहमी समाजामध्ये आपण त्या गोष्टी बघतो. तर तुमचं मत काय आहे ह्यावर? सगळ्यात पहिलं ना लैंगिकतेविषयी किंवा सेक्स विषयीची जिज्ञासा ही पुरुष असो स्त्री असो सेम असते. तो ड्राईव्ह पण सेम असतो. फक्त होतं काय की प्रत्येकाने तो ड्राईव्ह समोर कसा दाखवायचा ही पद्धत बदलते. म्हणजे पुरुष काय आहेत की आपल्या समाजामध्ये पुरुषांनी सहजपणे त्याच्या लैंगिकतेविषयी बोलणं किंवा बढाया मारणं किंवा ते दाखवणं हे भूषण मानलं जातं. म्हणजे आता तू यंग आहेस तर तुमच्या ग्रुपमध्ये मी ह्या मुलीबरोबर आज हिंडलो, मी आज ह्या मुलीचा किस घेतला, हे अगदी उघडपणे आणि अभिमानाने सांगतो आपण. हे समाजाला मान्य आहे. पण त्या उलट मुलींनी जर का असं सांगितलं तर तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघितलं जातं. म्हणजे काय की नाही ही थोडी कॅरेक्टर थोडंसं लूज आहे किंवा ही फारच काय पुढारलेली आहे वगैरे. मग त्याच्यामुळे होतं काय की स्त्रिया आपला सेक्शुअल ड्राईव्ह जो आहे ना तो ड्राईव्ह जोपर्यंत अगदी उफाळून येत नाही तोपर्यंत तो व्यक्त करत नाहीत. पुरुष थोडंसं काहीतरी झालं की उफाळून यायची गरजच नाही, त्यांना लगेच दाखवतात. तर हा फरक आहे. पण ड्राईव्हच्या इंटेन्सिटीमध्ये कोणाच्यात फरक नाही आहे. दोघांची इंटेन्सिटी सेम आहे. दोघांना तेवढ्याच इंटेन्सिटीनी सेक्शुअल ड्राईव्ह येतो, तेवढ्याच इंटेन्सिटीने त्यांना संबंध करायची इच्छा येते, तेवढ्याच इंटेन्सिटीनी प्रेम करायची इच्छा होते. ओके, म्हणजे दोघांमध्ये सेमच गोष्टी आहेत. आपणच म्हणजे समाजाने त्यांना तसं काय म्हणू शकतो, मुलींना गुड गर्ल किंवा त्यांना एक तो टॅग देऊन ठेवला की मुली अशा वागत नाहीत किंवा मुलींना असं वागून नाही. हां, म्हणजे आपण ज्या समाजामध्ये राहतो ना त्याच्यामध्ये प्रत्येक जेंडरला एका पर्टिक्युलर पद्धतीने वागायचं हे मापदंड मानलेत. म्हणजे आत्तापर्यंत पुरुषांनीच शर्ट पॅन्ट घालायची, मुलींनी घालायची नाही असे मापदंड होते, बरोबर. आता मुली पण घालायला लागल्या, पण तरी देखील त्यांनी कुठे घालायचे, काय घालायचे ह्याच्यावर पण समाज बंधनं आणतं. सो त्या ह्याच्या बंधनांमुळे प्रत्येकाला आपल्या सेक्शुअलिटीबद्दल
किंवा आपल्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कुठे व्यक्त करायच्या याला मर्यादा येतात. ओके. म्हणजे असं नाही की मुली एकत्र असताना मुलींबरोबर त्या सेक्शुअलिटीबद्दल गप्पा मारत नाहीत. हो, नक्कीच मारतात. पण त्या गप्पा त्या तेवढ्या क्लोज ग्रुपमध्येच राहतात. मुलं जे आहेत ते कोणासमोरही व्यक्त होतात, कुठेही व्यक्त होतात. त्यांना असं नाही करायला लागत की ह्या जागेला व्यक्त होऊ का, तिकडं होऊ का, नाही. सो तो फरक जो आहे, हा फरक आपल्या समाजातल्या मापदंडांमुळे आलेला आहे. जर तू म्हणला ना की मुलींना जर का एखाद्या मुलाला लहानपणापासून सांगितलं की तू ह्या पद्धतीनेच वागायचं, तू हळूच बोलायचं, तू भांडायचं नाही, तू मुलींशी बोलायचं नाही, तू बाहेर जायचंच नाही, त्रयस्थ व्यक्तीशी गप्पाच नाही मारायच्या, तर तो मुलगा पण त्याच पद्धतीमध्ये वाढेल. सो आपला जो काय वागण्याची पद्धत असते ही आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये बदलते. आणि हे आजूबाजूचं वातावरण खूप महत्त्वाचं. म्हणजे आज आपण म्हणलो की मुली आज शर्ट पॅन्ट घालायची, पण 1950 साली पण मुली शर्ट पॅन्ट घालत होत्या. फक्त आपल्या देशात नव्हत्या घालत, दुसऱ्या देशात घालत होत्या. आपल्या देशात देखील हायर इन्कम ग्रुपमध्ये घालत होत्या. सो असं नाही आहे की ते प्रत्येक समाजाचं एक स्तरानुसार ती मापदंड बदलतात. सो ही मापदंड ओळखणं चांगलं आहे ना, वाईट काय? पण त्या मापदंडांनी जर का आपल्याला त्रास होणार असेल, की मला जर का माझ्या मनातलं व्यक्त करता येणार नसेल, तर ते चांगले नाहीत. बरोबर. सो मला जर का कोंडून माझ्या भावना ठेवायला लागत असतील, मला जर का माझ्या मनातले विचार जर का दुसऱ्यासमोर व्यक्त करता येत नसतील, तर ती गोष्ट चांगली नाही. मस्त. हा पॉईंट मला फार आवडला तुमचा, की जर मुली सारख्या समाजामध्ये जर मुलांना टाकलं तर कदाचित ते पण तसे वागतील. म्हणजे मी एक बुक वाचत होतो काही दिवसांपूर्वी. ओशनचं बुक होतं, जीवन जीने की कला. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की हे समाज जो आहे, हा जो समाज आहे, तो समाज आपल्या स्त्रियांसाठी बनलेलाच नाही आहे. हा पुरुषांच्यासाठी बनलेला समाज आहे. बरं. असं त्यांचं म्हणणं होतं. हां. आणि त्यात त्यांनी काय लिहिलं होतं की ज्या दिवशी समाज पोरींचा कसा असेल की आर्टिस्टिक जास्त वेमध्ये आणि जास्त म्हणजे जेवण बनवणं शिकवत आहेत किंवा ज्या स्त्रियांचे ट्रेट्स आहेत ना ते जे शिकवतील, तेव्हा तो स्त्रियांचा समाज असेल असं त्यांचं म्हणणं होतं. नाही, म्हणजे ओशोंचं बरंचसं मी वाचलं विच इज क्वाईट रेलिव्हेंट. पण हा जो काय कन्सेप्ट तू म्हणला तो मला फारसा पटत नाही, की समाज पुरुषांचा आहे आणि स्त्रियांचा. हा जो बनलेला समाज आहे तो सध्याचा समाज हा पुरुषांसारखा, म्हणजे स्त्रियांनी पुरुषांसारखे कपडे घालावे, स्त्रियांनी पुरुषांसारखं ऑफिसमध्ये जाऊन ते कोट वगैरे घालावं असं त्यांचं म्हणणं होतं. नाही, पण माझं मत काय माहिती का, की स्त्री आणि पुरुष हे दोन्हीही जरी फिजिकली वेगळे असले ना, शारीरिकदृष्ट्या जरी वेगळे असले, तरी त्यांची जडणघडण जन्मापासून सेम असते. फक्त होतं काय, की आपण त्यांना वेगवेगळी मापदंड देतो. त्यांना आपण वेगवेगळं वागायला सांगतो. ते वेगवेगळं वागायला लागल्यामुळे मग त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होतात, त्या अपेक्षा बदलतात. म्हणजे आता तुला सांगतो, लग्नाच्या ॲड्स येतात. ह्या लग्नाच्या ॲडमध्ये तू जर का नीट ॲड वाचल्या, तर जर का वर पाहिजे, म्हणजे मुलीकडून जाहिरात जी येते की वर पाहिजे, तर तो एवढ्या उंचीचा पाहिजे, एवढा पैसा त्यांनी कमवायला पाहिजे, त्याच्याकडे घर पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे. आता तशीच ॲड वधू पाहिजे म्हणून जेव्हा येते, तेव्हा तिचं वजन एवढं पाहिजे, तिची उंची एवढी पाहिजे, तिचा रंग एवढा पाहिजे, तिच्याकडे एवढे पैसे पाहिजेत असं येतं का रे? तिच्याकडे हे गाडी, घर, बंगला पाहिजे असं येतं का रे? का नाही येत? एक्सपेक्टेशनच वेगळं. एक्झॅक्टली. आपण अपेक्षाच वेगळी करतो. म्हणजे जसं तू म्हणला ना, की मुलींकडून अपेक्षा करतोय तुम्ही, की तिने स्वयंपाक करायला पाहिजे, तिने आर्टिस्टिक व्हायला पाहिजे, तिने काय शिवणकाम, विणकाम करायला पाहिजे. मुलांनी काय करायला पाहिजे, तर हां, गुंडगिरी करायला पाहिजे, दंगा करायला पाहिजे, आरडाओरडा करायला पाहिजे. का? हे काही जेंडर डिफाईन्ड रोल्स नाही आहेत. मुलं पण खूप आर्टिस्टिक असतात. मुलांना पण स्वयंपाक खूप चांगला येऊ शकतो. म्हणजे बरेचसे टॉपचे शेफ्स हे पुरुष आहेत. पण आपण त्यांना असाइन काय करतो? माझ्याकडे मध्ये एक आला होता, तर तो खूप चांगला कुक होता. तो म्हणाला, "मला सर लग्न करायला कोण मुलगी मिळत नाहीये." का?
तर मी शेफ आहे, मी स्वयंपाक बनवतो म्हणून. त्या मुली म्हणतात नाही नाही नाही, असं बायकी काम करणार नको बाबा मला. तर हे आपण तयार केलेले रोल्स आहेत. पण ह्या ह्याच्यामध्ये हे रोल्स का तयार झाले हे आपण बघूयात. सी, मुलींकडे काही गुण आहेत. काय गुण आहेत? तर येस, फिजिकल ताकद पुरुषापेक्षा कमी आहे, हे तर मान्य करायला पाहिजे, त्याला प्रश्न नाही. कारण बायोलॉजिकली मुलींचे मसल्स आणि मुलांचे मसल्स ह्याच्यामध्ये फरक येतो. सो ते फिजिकल ताकद कमी आहे. मग फिजिकल ताकद ज्याची कमी आहे त्याला ताकद काहीतरी निसर्गाने दिली आहे. काय ताकद दिली आहे? तर आपल्याकडे फिजिकल ताकद कमी आहे, तर आपण आपली मेंटल ताकद वापरू शकतो. मग मेंटल ताकद वापरणं म्हणजे काय? की आपण फाईन काम चांगलं करू शकतो. म्हणजे आपण स्वयंपाक चांगला करू शकतो, आपण शिवणकाम विणकाम चांगलं करू शकतो, आपण डोक्यानी ज्या गोष्टी करता येतील त्या गोष्टी करू शकतो आपण. त्यामुळे मुली किंवा महिला ह्या मल्टीटास्किंग करू शकतात. म्हणजे एका वेळेला इथं पॉडकास्ट पण करतील, इथं भाजी पण करतील, इथं काहीतरी निवडतील पण. नक्कीच. पण ह्या टास्क ज्या आहेत ह्या पुरुषांना खूप अवघड वाटतात. का अवघड वाटतात? कारण त्यांची जी बायोलॉजिकल ताकद आहे ती फिजिकल आहे. मग त्यांना वजन उचलणं, त्यांना धावपळ करणं, त्यांना पळापळी करणं हे सहज जमू शकतं. मग त्यांना फाईन काम जर का दिलं तर त्याच्यामध्ये त्यांच्या चुका होतात. त्यामुळे ह्या हिस्टॉरिकली दोन्ही जेंडरला वेगवेगळी कामं दिली आहेत. पण जसं जसं आपला समाज बदलला आहे तसं तसं ह्या कामांचं ओव्हरलॅपिंग झालं आहे. म्हणजे आता अशी किती कामं आहेत की ज्याच्यामध्ये फिजिकली काहीतरी उचलायला लागतं. आपण जर का आता कॉम्प्युटर सारखं क्षेत्र घेतलं त्याच्यात उचलायला काहीच लागत नाही. मग त्या ह्याच्यामध्ये आता पुरुषांमध्ये बदल झाला आहे की येस, दे कॅन ऑल्सो यूज देअर माइंड. ते पण त्यांचं माइंड वापरून तिथे सॉफ्टवेअरचं काम करू शकतात. स्त्रियांकडे ती मेंटॅलिटी आहेच आहे. सो त्या सॉफ्टवेअरचं काम करू शकतात. म्हणजे दोन्ही जेंडर एकच काम त्याच इक्वल वेनी करू शकतात. त्याचबरोबर आता अपॉर्च्युनिटीज बदलल्यात. त्यामुळे आता अगदी साधं उदाहरण घ्यायचं की आमच्या मेडिकल क्षेत्रामध्ये ऑर्थोपेडिक्स, जिथं हाडांचे डॉक्टर असतात ना, तर पूर्वी असं समजायचे की हाडाचे डॉक्टर व्हायला पुरुषच पाहिजे. का? हाडं तोडायची, मारायची, ओढायची, त्याला ताकद लागते. आता यू विल बी सरप्राईज की ह्या क्षेत्रात देखील खूप महिला आहेत. का? कारण आता इन्स्ट्रुमेंटेशन बदललं आहे, ज्याच्याने ओढाताणी जी आहे ना फिजिकल ती रिलेटिव्हली कमी झाली आहे. सो म्हणजे असं नाही आहे की एखादं काम पुरुषच करू शकतो किंवा एखादं काम स्त्रीच करू शकते. तर दोघंही इक्वली करू शकतात. पण त्याच्यासाठी त्या दोघांनी स्वतःला बदलणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे एखादी स्त्री पण बॉडी बिल्डर खूप छान होऊ शकते, पण त्याच्यासाठी तिने तिचे मसल्स डेव्हलप करण्यासाठी तिला कष्ट पुरुषापेक्षा जास्त घ्यायला लागतात. एखादा पुरुषही खूप सुंदर विणकाम करेल, अगदी क्रोशाचं काम करेल, पण त्याच्यासाठी त्याला तेवढं कष्ट त्याला घ्यायला लागतं. सो तिथे कष्ट जर घेतले तर माझ्या मते या दोन्ही जेंडरमध्ये काहीच फरक नाही. मग त्यांच्या रेग्युलर लाईफमध्ये नाही, त्यांच्या सेक्शुअल लाईफमध्ये नाही, कुठेच फरक येणार नाही. मला नेहमी हा प्रश्न पडतो की हे जे डिफरन्सेस आहेत स्त्री आणि पुरुषामध्ये, हे नक्की जेनेटिकल आहेत की आपण तयार केले आहेत? कारण मी एक ॲडव्हर्टाईज बघितली होती, त्या ॲडव्हर्टाईजमध्ये त्यांनी खूप मस्त दाखवलं की लोकांना उभं केलं समोर आणि म्हटलं की रन लाईक अ गर्ल. ओके, रन लाईक अ गर्ल. तर मग 20-30 वर्षाची पोरी होते आणि पोरं होती. त्यांनी सांगितलं की त्या पोरी कशा चालतात, अशा पळतात. हां, असं काही करून दाखवलं. ठीक आहे. आणि अजून थोड्या वयाच्या वेगवेगळ्या लोकांना बोलवलं. त्यांनी सगळं सांगितलं की बॅग घेऊन कोणाशी पोरगी पळते, मग पोरगा असं एकदम जोरात पळते, असं दाखवलं. आणि जेव्हा त्यांनी लहान मुलांना जेव्हा बोलवलं ना, काही वर्षांच्या, म्हणजे असं 5-6 वर्षाच्या पोरांना बोलवलं, पोरापोरींना 7-8 वर्षाच्या, तर त्यांना जेव्हा बोलवलं की आणि बोलले की रन लाईक अ गर्ल, तेव्हा मुलगा असो व मुलगी असो, त्यांनी सेमच ॲक्शनमध्ये ते फास्ट पळण्याची ॲक्टिंग केली होती. त्यांनी असं दाखवलं की हे डिफरन्सेस हे आपण त्यांना सांगतो की मुलं अशी पळतात, मुली अशा वागतात, हे सगळे आपण त्यांना सांगतो, त्यामुळे ते असे होतात. मग हे नक्की कसं आहे? का तुम्ही जर आता म्हटलात की बाबा काही गोष्टी ॲक्च्युअलमध्येच मुली बाय जेनेटिक्स म्हणा किंवा आपली बायोलॉजीमध्ये तसं आहे की त्यात अशा चांगल्या आहेत त्या गोष्टींमध्ये, तर नक्की काय मॅटर करतं? बायोलॉजी जास्त जेनेटिक्स मॅटर करतं का हे आपला समाज जास्त इन्फ्लुअन्स करतो? सी, जेनेटिकली जो काही फरक आहे तो फरक फक्त तुमच्या फिजिकमध्ये आहे.
की जेनेटिकली स्त्री एका पर्टिक्युलर फिजिकनी येते, तिच्यामध्ये फॅट जे आहे ते डिपॉझिशन वेगळ्या ठिकाणी असतं. का? कारण तिला ते फॅट जास्त लागतं, कारण तिला निसर्गाने ही वरदान दिलंय की ती दुसऱ्या जीवाला जन्म देऊ शकते. तिच्याकडे ती नर्चरिंग पॉवर दिलेली आहे की ती त्या मुलाला जन्म देऊ शकते, त्या मुलाची काळजी घेऊ शकते, त्या मुलाला पोषण देऊ शकते आणि एकंदरच जो आपला मनुष्य प्राणी आहे त्याची वृद्धी करू शकते. सो हे निसर्गाने तिला दिलेलं आहे. मग हे देण्यासाठी निसर्गाला काय करायला लागलं? तिला कुठे कुठे चरबी द्यायला लागली, ती छाती मोठी व्हायला लागली. का? कारण त्याच्यातूनच बाळाला दूध निर्माण होणार आहे, जेणेकरून बाळाला पोषण मिळणार आहे. मग ते जर का फॅट झालं तर ते फॅट देण्यासाठी मग कुठेतरी मसल कमी करायला लागलं. मग त्याच्यामुळे इव्होल्युशन काय झालं तर स्त्री जी आहे ही नर्चरिंग झाली, पुरुष जो आहे तो तिला नर्चर करणार झाला. कारण तिला जर बाळाची काळजी घ्यायची तर तिची काळजी कोणी घ्यायची? पुरुषांनी घ्यायची. सो जेनेटिकली पुरुष जो आहे त्याचे मस्क्युलेचर वाढलं, त्याची ताकद, फिजिकल ताकद वाढली. सो हिस्टॉरिकली पुरुष जे आहेत ते हंटर्स होते. हंटर्स म्हणजे काय? की मी शिकार करणार, मी काहीतरी करणार आणि खायला आणणार. महिला ज्या होत्या त्या गॅदरर्स झाल्या. गॅदरर म्हणजे काय? की जे काय आणलंय पुरुषांनी त्याचा उपयोग करून त्या सगळ्यांचं न्यूट्रिशन मेंटेन करणं किंवा त्या सगळ्यांचं जीवन चांगलं करता येईल याच्यासाठी प्रयत्न करण्याचा. मग हंटरकडे काय असतं? समजा मी शिकार करायला गेलो तर माझ्याकडे दोनच गोष्टी असतात. एक तर मला खूप ॲग्रेसिव्ह व्हायचे आणि समजा उलटली शिकार तर मला पळायचे. बरोबर? हे दोनच भावना आहेत. सो त्याच्यासाठी त्याची फिजिकल जी ताकद होती ती काय होती? की एकाग्रतेने त्या भक्ष्याला बघायचं, ती एकाग्रता आली. त्याच्यानंतर त्याच्याकडे आली ती मसल पॉवर आली, कारण मला एकतर मारायचं पण आहे नाहीतर पळायचं तरी आहे. सो त्यामुळे त्याचं इव्होल्युशन असं झालं की तो तेवढं एकच काम करायला लागला. महिलांचं काय झालं? जेव्हा त्या पुरुषांनी काहीतरी खाद्य आणलंय, त्या खाद्यापासून पदार्थ तयार करायचे आहेत, ते एक नाही ते मल्टिपल करायचे आहेत. तिथे त्यांना भीती काही नाही आहे, त्यांच्या वेळेने त्या करू शकतील. पण त्यांना एक काम नाही करायचं, 10 कामं करायची. म्हणजे त्यांना मे बी कपडे पण शिवायचे, त्यांना जेवण पण बनवायचं आहे, त्यांना घर पण नीट ठेवायचं आहे, त्यांना अंगण पण साफ ठेवायचं आहे, कारण पुरुष तिथं नाहीच आहे ना. मग त्यामुळे त्यांचं इव्होल्युशन काय झालं तर नर्चरिंग झालं. सो हे इव्होल्युशनरी याच्यामध्ये हे झालंय. पण आता आपण एवढ्या जुन्या काळामध्ये राहतोय का? नाही. आता आपण खूप बदललोय की आता आपल्याला शिकार करायची गरज नाही. त्याच्यामुळे पुरुषाचं ते स्किल जे आहे शिकारीचं ते कमी झालं. स्त्रियांना देखील आता खूप गॅदरिंग करायची गरज नाही, त्यामुळे त्यांचंही ते स्किल बदललं. मग आता काय झालं की बरेचसे जॉब जे आहेत ते दोघांचे समसमान झाले. त्यामुळे आता इव्होल्युशनरीमध्ये आता आपल्याला ह्या समाजाला बदलायला पाहिजे, जेणेकरून त्या समाजाने मान्य करायला पाहिजे की जे पुरुष काम करू शकतो तेच स्त्री करू शकते, जे स्त्री करू शकते तेच पुरुष करू शकतो. सो आता हा फिजिकल डिफरन्स खूप कमी झालाय आणि हे इव्होल्युशन आहे. बरोबर. आणि इव्होल्युशन म्हणजे काय तर कालांतरानुसार आपण बदलत राहतो. सो हा बदल आहे, पण हा बदल आपण मान्य करत नाही. म्हणजे होतंय काय, आज स्त्रियांना पुरुषांसारखं वागायचं म्हणजे काय? म्हणजे मला बऱ्याच जण विचारतात फेमिनिझम म्हणजे काय? तर फेमिनिझम म्हणजे काय तर फेमिनिझम डझंट मीन की स्त्रीनी पुरुषासारखं वागायचंय. स्त्रीनी स्त्रीसारखंच वागायचंय आणि ते वागायला त्या समाजाने मान्यता द्यायला पाहिजे. म्हणजे जसं आपण आता सेक्शुअलिटीबद्दल बोलतो, जसं पुरुष त्याच्या सेक्शुअलिटीबद्दल बोलू शकतो तसंच स्त्रियांनी पण बोलायला मुभा पाहिजे. त्यांना दुसऱ्या नजरेने बघायला नाही पाहिजे. माझ्याकडे तुला आश्चर्य वाटेल, एक जोडपं आलं होतं लग्नाच्या दुसऱ्या का तिसऱ्याच दिवशी. तो नवरा आला आणि म्हणला, सर माझ्या बायकोला ना आम्ही संबंध ठेवायचा प्रयत्न केला
तर ती मला सांगत होती की काय कर, कसं कर, हे कर. म्हणजे म्हणे नक्की तिच्या अगोदर संबंध आलेले. ही त्यांनी केलेले विचार हा किती चुकीचा आहे. उलट त्या मुलीने जर का त्याला सांगत असेल की कसे संबंध ठेवायचे, तर ही किती चांगली गोष्ट आहे. म्हणजे तिला माहिती आहे, तिला ज्ञान आहे, ती ते ज्ञान पार्टनरला देतीये, जेणेकरून त्याला आणि तिला दोघांनाही ते संबंध आनंदाचे होतील. पण विचार काय केला ह्याने? सो फेमिनिझममध्ये दोघांनाही स्वतःची अभिव्यक्ती समसमान करायची परवानगी पाहिजे. मुलींनी सिगरेट प्यायली म्हणजे फेमिनिझम नाही, किंवा मुलांनी विणकाम केलं म्हणजे तो चांगला आहे असं नाही आहे. तर प्रत्येकाला जी गोष्ट करायची आहे ती गोष्ट करायची अभिव्यक्ती करायची परवानगी आहे, कोणाचीही भीती न बाळगता. हे खूप महत्त्वाचं. बरोबर आहे. आणि एक तुम्ही मगाशी उदाहरण दिलं हंटरचं, की मुलं आधी हंटर होते आणि मुली आधी गॅदरर्स होत्या, म्हणजे आधी घरामध्ये जास्त त्या बघायच्या. तर परत मी आता तुम्हाला ते सांगतो उदाहरण. मी एक वाचलं होतं, तेच आत्ता काही रिसेंटली बुक वाचलं होतं, ओशोंचं जीवन जिने की कला. तर त्यात त्यांनी असं म्हटलं की ज्या दिवशी प्रेमपत्र लिहिताना स्त्रियांनी पुरुषांना स्वामी म्हणून लिहिलं ना, तिथंच त्यांनी त्यांची दासी आहे म्हणून स्वाक्षरी करून टाकली. म्हणजे ही जी गोष्टी आहेत सगळ्या ह्या जेंडरबद्दलच्या डिफरन्सेस ह्या मुलींनी स्वतः ओढून घेतलेल्या आहेत. मला नाही वाटत. म्हणजे मुलींनी मुलींवर ओढून घेतल्यात का नाही, असं आपण म्हणू शकत नाही की एका जेंडरनी दुसऱ्यावर लादलंय. पण जो काय समाज तयार होत गेला त्या ह्याच्यामध्ये हे नॉमेनक्लेचर पण आलं की नवरा म्हणजे मालक आणि स्त्री म्हणजे दासी. हे या सोसायटीमध्ये आलं. आता किती जण पत्र लिहिताना मुली माझे स्वामी म्हणा, नाही म्हणणार ना. मग आता हा बदलतोय. आता हा बदलतोय. पण माझं म्हणणंच ते की तो बदल जो आहे हा बदल मान्य करायला पाहिजे. हा बदल जेव्हा आपण मान्य करू ना, त्यावेळेला खरं फेमिनिझम येईल, खरा समाज तो लिबरेट होईल. म्हणजे आजही कितीतरी वेळेला ऑफिसमध्ये जर का फिमेल्स बॉस असेल तर तिला अपोज केलं जातं. हे चूक आहे. तिला आपण जर का एक व्यक्ती म्हणून ट्रीट केलं तिच्या प्रत्यक्ष लायकीप्रमाणे. असं नाही म्हणत आहे मी की ती स्त्री आहे म्हणून तिला कमी लायकीला चालेल किंवा पुरुष आहे म्हणून त्याची लायकी कमी असलेली चालेल, नाही. तुम्ही ज्या काय काम करताय तिथं तुमची लायकी तुम्हाला सिद्ध करायलाच पाहिजे, तुमचं ॲबिलिटी सिद्ध करायलाच पाहिजे. आणि मग तुमचं जेंडर काय याला महत्त्व नाही राहत. बरोबर. त्यामुळे हे जर का आपण सिद्ध केलं तर तो समाज चांगला होणार आहे. मग तिथे एकमेकांना तुम्ही व्यक्ती म्हणून बघणार आहे, केवळ नर आणि मादी बघणार नाही. अजून एक सर, मी जेव्हा नेहमी यूट्यूबवर बघतो तेव्हा व्हिडिओज असतात की हाऊ टू क्विट पॉर्न, अशा टाईपचे व्हिडिओ असतात. तेव्हा ती जी व्हिडिओ यूट्यूबवर बनवतात ना, ते उद्देश मुलांनाच बनवतात. ते मुलांनाच गाईड करतात की कसं पॉर्न क्विट करावं. पण मुली काय पॉर्न बघत नाहीत का? तुमचं काय मत आहे यावर? ॲब्सोल्युटली नाही. म्हणजे पॉर्न आता आपण जनरेट कसा होतो बघू. पॉर्न काय फक्त पुरुषांकडूनच जनरेट होतो का? त्याला स्त्री आणि पुरुष दोघा असेल तर तो कंटेंट जनरेट होणार. एकटा पुरुष नाही जनरेट करणार किंवा एकटी स्त्री जनरेट करू शकत नाही. तो कंटेंट जनरेट करायला पण एक स्त्री आणि पुरुष लागणार. मग जेव्हा कंटेंट जनरेट करायला स्त्री आणि पुरुष लागणार तेव्हा ते बघणारे व्यक्ती पण स्त्री पुरुष दोघंही असणार. बरोबर. कारण त्या सेक्सबद्दलची जिज्ञासा दोघांनाही आहे. पण होतं काय की समजा मी नेहमी म्हणतो की स्त्रिया थोड्याशा हुशार असतात पुरुषांपेक्षा. पुरुष जे असतात ना थोडेसे इगो असतं, मैं कुछ भी बोल कर सकता हूं. त्यामुळे जर का मी पुरुषाला विचारलं तू पॉर्न बघतो का, बघतो की. स्त्रीला विचारलं तुम्ही पॉर्न बघता का, बघत असतात. पण ते क्लिअरली स्पष्टपणे मांडायचं का नाही ह्याचं जे तारतम्य आहे ना, हे तारतम्य स्त्रियांना जास्त असतं. हे सगळ्याच बाबतीत आहे. म्हणजे संबंध आल्यावरती मला आनंद मिळाला का, हे मे बी पुरुष एकदम सहज सांगेल.
पण स्त्री सांगताना ते कधी सांगतीये, कोणाला सांगतीये, किती इंटेन्सिटीनी सांगतीये, आत्ता सांगायचं का नंतर सांगायचं, ह्या सगळ्या आजूबाजूच्या गोष्टींचा विचार करून बोलते. सो हे तारतम्य स्त्रियांमध्ये जास्त आहे. आणि ही गोष्ट माझ्या मते पुरुषांनी शिकण्यासारखी आहे. ते जर का शिकलो ना, पुरुष कसे असतात, रिॲक्शनरी असतात. रिॲक्शनरी म्हणजे काय, मी आत्ता तुला थोबाडीत मार, तू काय करणार, दुसरी लगेच मला मारणार, बरोबर आहे. हे रिॲक्शनरी आहे. पुरुष रिॲक्शनरी असतात. स्त्रिया ज्या असतात ना, ती पण थोबाडीत मारणार. मी थोबाडीत मारली तर ती मारणार आहे मला, पण मे बी आत्ता नाही मारणार, किंवा स्वतः नाही मारणार, दुसऱ्याकडून मारेल, किंवा मला वेगळ्या पद्धतीने त्रास देईल. सो हा विचार त्या करतात. सो दोघांच्या थॉट प्रोसेसमध्ये हा फरक आहे. सो स्त्रियांची थॉट प्रोसेस चांगली आहे का, मला नाही वाटत. पुरुषांची चांगली आहे का, मला नाही वाटत. दोघांमध्ये चांगले गुण आहेत. म्हणजे उद्या जर का मला रस्त्यावरती कोणतरी थोबाडीत मारली आणि मी त्याला जर का लगेच नाही मारली तर तो मला अजून 10 मारणार आहे आणि मी जखमी होणार आहे. सो मला तिथे ती पुरुषाची मेंटॅलिटी पाहिजेच की मला थोबाडीत मारलं तर मी परत मारणार आहे. तिथं मला ती स्त्रीची मेंटॅलिटी जर असेल की हां आत्ता मारलं ना, अजून मार अजून मार अजून मार, उद्या बघते मी, नाही जमणार. पण तीच गोष्ट जर का घरामध्ये घडली आणि माझ्या पार्टनरनी मला थोबाडीत मारली आणि मी लगेच थोबाडीत मारली, थोबाडीत हे उदाहरण आहे, बोलणं होऊ शकतं, मी लगेच बोललो, तर तिथे ते त्रास कमी होण्यापेक्षा वाढणार आहे. तिथे मला एका स्त्रीसारखाच विचार करायला पाहिजे की ठीक आहे, माझ्या पार्टनरनी मला काहीतरी बोललंय किंवा मारलंय, तर त्याला मी रिॲक्शन काय दिली पाहिजे, कधी दिली पाहिजे, कशी दिली पाहिजे. सो सिच्युएशननुसार आपल्याला स्त्रीसारखं किंवा पुरुषासारखं वागणं हे गरजेचं आहे. आणि हे दोघांमध्येही असतं. फक्त तो आपल्याला विचार करायला लागतो की कुठल्या परिस्थितीमध्ये कुठल्या गोष्टीची अभिव्यक्ती करायची. बरोबर. मी आता तुला उदाहरण दिलं, रस्त्यावरती मला मारलं तर मी तिथं मारलंच पाहिजे, पण तीच गोष्ट घरात नाही मला करता, तिथे मला तारतम्य बाळगायलाच पाहिजे. आणि हा दोघांमधला जो फरक आहे ना, हा फरक सेलिब्रेट व्हायला पाहिजे आणि तो दोघांमध्येही तो फरक घ्यायला पाहिजे. तेव्हा आपल्याला दोघांनाही आयुष्य चांगलं जगता येईल. बरोबर आहे. म्हणजे कधी कसं वागायचं हे समजलं तर मग आयुष्य आपलं सुंदर आहे. नाहीतर मुलांच्या जागी मुलींसारखं वागितलं आणि मुलींच्या जागी मुलांसारखं वागलं तर गडबड होऊ शकते. एक्झॅक्टली. म्हणजे पुरुष जर का स्त्रीसारखा कायम वागायला लागला तर त्याला बायल्या म्हणतात. बाई जर का पुरुषासारखी वागायला लागली तिला टॉमबॉय म्हणतात. सो दोघांनी नाही व्हायचं ते, दोघांनी ते व्हायचं नाहीये. दोघांनीही दोघांमधले चांगले जे गुण आहेत ते घेऊन पुढे जायला पाहिजे. मग ह्या विचित्र विश्लेषण लागायची गरज नाही. बरोबर. आणि आता आपण सर सेक्सबद्दल जर आपण आलो बघायला तर आपण ॲडव्हर्टाईज वगैरे बघतो की असं दाखवतात की 2 मिनिट में बात खतम वगैरे असं ॲडव्हर्टाईजमध्ये दाखवतात. तर हे खरं आहे का की मुली जास्त सेक्स एन्जॉय करतात रॅदर कम्पेअर टू मेल्स? अच्छा, ओके. मुली जास्त एन्जॉय करतात का, असं तुझं म्हणणं? वाव, नवीन प्रश्न आहे. म्हणजे हा दरवेळेला उलटा विचारला जातो की पुरुष जास्त एन्जॉय करतात का आणि महिला बिलकुलच एन्जॉय करत नाही. मी माझ्या वाचनात ज्या आलं होतं त्या गोष्टी मी बघितल्या होत्या किंवा आन्सर जे लोकांचे वाचले होते कोरा रेडिट. आजकाल कसं झालंय, आपल्याला सगळ्या गोष्टी अनुभव करायची गरज नाहीये ह्या जगामध्ये. आता मी ज्या जनरेशनमध्ये आहे ना तिथे मला सगळ्या गोष्टी अनुभव करायची गरज नाहीये. तिथे लोकांनी स्वतःचे अनुभव ओपनली मांडलेले आहेत इंटरनेटवर. ते जस्ट वाचून मी तुम्हाला विचारतोय की त्यांचं असं म्हणणं होतं की स्त्रिया जास्त एन्जॉय करतात कम्पेअर टू मुलं लगेच थंड होणं किंवा त्यांना कंटाळा येणं असं असतं. एक सांगतो, पुरुष जे असतात ना त्यांना लैंगिक सुखातून आनंद कधी मिळतो तर जेव्हा त्यांचं वीर्य स्खलन होतं तेव्हा. त्या एका पॉईंटलाच त्यांना आनंद मिळतो. स्त्रियांना आनंद कधी मिळतो तर स्त्रियांना पूर्ण ॲक्टभर वेगवेगळ्या टप्प्यावर आनंद मिळतो.
म्हणजे मी माझ्या पार्टनरला हात लावला, आनंद मिळतो. मी माझ्या पार्टनरचा किस घेतला, आनंद मिळतो. मी पार्टनरला मिठी मारली, आनंद मिळतो. मी प्रत्यक्ष संबंध ठेवले, आनंद मिळतो. सो स्त्रिया इनफॅक्ट निसर्गतः खूप लकी आहेत की त्यांना वेगवेगळ्या टप्प्यावरती समाधान मिळतं. पुरुष जो आहे त्याला एकाच टप्प्यावर समाधान मिळतं. असं का? तर माझं जे विश्लेषण आहे ते हे की पुरुषाला जर का एका पॉईंटला आनंद मिळणार असेल तर त्याच्यासाठी त्याला लैंगिकदृष्ट्या उत्तेजित राहावं ह्याच्यासाठी स्त्रीनी त्याला मदत करायला लागते. त्यामुळे स्त्री मदत कधी करेल? जेव्हा तिला चांगलं वाटेल तेव्हा. सो पुरुषाला स्त्रीला टप्प्याटप्प्यावर मदत करायला लागते जेणेकरून ती स्त्री त्या पुरुषाला शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकेल. हे दोघं एकमेकांना मदत करतात. सो पुरुष त्या स्त्रीला टप्प्याटप्प्यावर आनंद मिळेल हे बघतोय आणि स्त्री त्या पुरुषाला शेवटी आनंद मिळेल हे बघतोय. जर असं झालं असतं की दोघांना एकाच वेळेला आनंद मिळाला असता, एकाच वेळेला तो बिग ओ झाला असता, तर संबंध ठेवलेच नसते रे लोकांनी. कारण उत्तेजनाच झाली नसती. उत्तेजना कधी होते? जेव्हा आपण एकमेकांच्या सहवासात येतो, आपण तो विचार करायला लागतो, आपण एकमेकांना स्पर्श करतो, त्यावेळेला उत्तेजना होते. आता आपण पॉडकास्टवर बसलोय, आत्ता उत्तेजना होऊ शकते का? होऊच शकत नाही. मग ती उत्तेजना होण्यासाठी दोघांनी एकमेकांना मदत जेव्हा करतात त्यावेळेला तो होतो. सो त्यामुळे मला जास्त आनंद मिळाला का माझ्या पार्टनरला जास्त आनंद मिळाला ह्यापेक्षा आपल्या दोघांनाही तो आनंद कसा घेता येईल हे महत्वाचं. मी नेहमी म्हणतो की सेक्स ना इज अ व्हेरी सेल्फिश थिंग. सेल्फिश म्हणजे काय? तर संबंध ठेवताना माझा आनंद मी मिळवायचा असतो, माझ्या पार्टनरनी तिचा आनंद तिने मिळवायचा असतो. जेव्हा दोघंही आम्ही आमचा आमचा आनंद मिळवतो ना त्यावेळेला दोघांनाही समाधान मिळतं. आता सिच्युएशन बघ की जिथे एक पार्टनर दुसऱ्यावरती जबरदस्ती करतोय, त्यावेळेला जो जबरदस्ती करतोय ना तो आपला आनंद घ्यायचा प्रयत्न करत असतो. पण जिच्यावर जबरदस्ती होतीये तिला काहीच आनंद मिळत नाही. त्यामुळे होतं काय की जो जबरदस्ती करतोय ना त्याला पण समाधान मिळत नाही. बरोबर. सो त्यामुळे दोघांचं जोवर एकत्रितपणे दोघ जण आपापला आनंद घेत नाहीत तोपर्यंत ती शारीरिक क्रिया आनंददायी होऊ शकत नाही. ह्या पद्धतीने सेक्स इज सेल्फिश. चांगली संकल्पना आहे तुमची, एकदम वेगळी. आणि तो जर नसेल ना आनंद मग तिथे अडचणी येतात. त्यामुळे आपल्या पार्टनरच्या मर्जीनुसार आपल्या आवडणाऱ्या पार्टनर बरोबर आपल्याला पाहिजे तेव्हा आणि आपल्या पार्टनरलाही आवडेल तसं आपण जर का संबंध ठेवले तरच ते आनंददायी होतात. सो ह्याच्यामध्ये तुझी अगदी इंग्लिशमध्ये म्हणायचं कन्सेंट आली, तुमची इच्छा आली, तुम्हाला संबंध कोणाबरोबर ठेवायचे हे आलं, कधी ठेवायचे हे आलं, कुठल्या परिस्थितीमध्ये ठेवायचे हे आलं. सो ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या. एकाला इच्छा झाली दुसऱ्याला नाहीये ते कधीच आनंददायी संबंध येऊ शकत नाहीत. जबरदस्तीने आनंद देता येत नाही. ओके. आणि लग्नानंतर सर कसं असतं की जेवढं स्त्रीचं आयुष्य बदलतं ना त्या प्रमाणात मुलांचं तेवढं बदलत नाही. म्हणजे आपण बघतो की तिला एका वेगळ्या इन्व्हायरमेंटमध्ये जावं लागतं, वेगवेगळ्या परंपरा म्हणू शकतो आपण किंवा त्याच्या घरातल्या ज्या गोष्टी आहेत ती वेगवेगळी लोक आहेत त्यांना ॲक्सेप्ट करावं लागतं किंवा त्यांच्याशी जुळून घ्यावं लागतं. ठीक आहे. तर खूप त्या म्हणजे फ्रस्ट्रेटेड होऊन जातात त्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि त्यामुळे ना त्यांचा जो सेक्समधला इंटरेस्ट आहे कमी झाल्यावर का दिसतो? नाही, आजही आपल्या समाजामध्ये लग्न झाल्यावर मुलगी जी आहे ती मुलाच्या घरी जाते. सो ऑब्व्हियसली तिच्यासाठी तो एक खूप मोठा बदल आहे. हो. कारण सगळंच बदलतं. म्हणजे अगदी सकाळी उठल्यावरती टूथब्रश आणि टूथपेस्ट कुठे इथपासून गोष्टी बदलतात. तू तर नातेसंबंध आणि आजूबाजूच्या लोकांना खूप गोष्टी बदलतात. पण हे बदल जे आहेत ना
हे बदल जर का चांगले करायचे असतील किंवा ते सहन करण्याची ताकद जर का तयार करायची असेल, तर त्याच्यासाठी त्या मुलीला तिच्या नवऱ्याची मदत लागते. आणि ती मदत जर का नवऱ्याने देऊ केली तरच त्यांचा संसार चांगला होतो. शेवटी प्रत्येकाला आपापलंच भांडण करायचं आहे, पण ते भांडण करताना माझ्या मागे माझा नवरा किंवा माझी बायको आहे, माझ्याबरोबर माझा पार्टनर आहे, ही भावना जेव्हा येते त्यावेळेला तिथे फ्रस्ट्रेशन येत नाही, तर तिथे चॅलेंज येतो, हो मी करून दाखवेन. आणि तिथे मग त्या दोघांमधला स्पार्क जो आहे ना तो कमी नाही होत, तो वाढतो. बरोबर. आणि मग त्यावेळेला मी संबंध ठेवण्यासाठी अधिक उत्सुक होतो. का? कारण मला माहिती आहे माझा पार्टनर मला मदत करणारे, माझा पार्टनर माझ्याशी संबंध ठेवणारे, मला सपोर्ट करणारे, हे जे काय आमूलाग्र बदल होत आहेत माझ्या आयुष्यात त्याच्यामध्ये एक खांबासारखा उभा कोण आहे, तर माझा पार्टनर आहे. आणि मग असं जर ही भावना मला आली तर माझ्यामध्ये फ्रस्ट्रेशन येत नाही, उलट मी माझ्या पार्टनरला मदत करायला अजून उत्सुक होतो. बरोबर. त्यामुळे मग त्यावेळेला मग तुमच्या लैंगिक संबंधामध्ये अडचणी नाही आहेत, उलट दॅट बिकम्स मोर एक्साइटिंग. पण सर असं पण आहे ना की ह्या जर गोष्टी मुलांना भेटल्या नाहीत तर कदाचित ते जास्त फ्रस्ट्रेट होतात कम्पेअर टू फिमेल्स. सील लग्नाचा पाया काय? का लग्न करतो आपण? आयुष्य एकत्र घालणं, म्हणजे आपण म्हणतो इझी होण्यासाठी. का? त्याच्यासाठी लग्न कशाला करायचं? कारण एकटं राहणं खूप कठीण आहे. त्याच्यासाठी लग्न करायची काय गरज आहे? आता तर लिव्ह इनचे ऑप्शन आहेत, फ्रेंड्स विथ बेनिफिटचे ऑप्शन्स आहेत, लग्न का करायचं? किंवा आपल्याला एक माहिती असते की आपल्या ह्या जगामध्ये कोणी नाही तर एक व्यक्ती तरी आपली आहे. लिव्ह इन मध्ये असलो मी तरी आहे ना ती व्यक्ती. पण ती श्युरिटी नाही ना. लग्नामध्ये कुठली शुअरिटी? आज पुण्यामध्ये इतक्या रोज डायव्हर्सच्या केसेस फाईल होतात, लग्नामध्ये कुठली शुअरिटी? पण ते एक असतं ना की आपण जसं म्हणतो ना की एक डिफरन्शिएटर आपण टाकले की ऑनलाईन फ्रेंड्समध्ये आपण बघतो की भांडणं झाली का लगेच ब्लॉक करून आपण बाजूला होऊ शकतो. ठीक आहे, कारण आपल्याला माहिती आहे की हा ब्लॉक केला, हा कुठे राहतोय तिकडे राहतोय, माझा त्याचा डायरेक्टली संबंध नाही. बरोबर. तिथे इझी झालं. हां, अजून एक स्टेप पुढे गेलो, ओळखीचे आहोत, मित्रमैत्रीण आहोत, भांडण झाली, तुझ्या घरी राहा, मी माझ्या, आपण फार तर फार बोलणार नाही, समोर समोर दिसू मग बोलणार नाही, बरोबर की नाही? तिथं अजून थोडंसं डिफिकल्टी लेवल झाली. तुझं म्हणतो की इझी नाहीये. इझी नाहीये. पण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये देखील ते तोडणं इतकं सोपं आहे का? जरी आपण विचार केला तरी आपण जर एकत्र राहत असतो, तेवढं इमोशनल बॉन्डिंग असलं, एकदम एका दिवशी तोडता येतं का? नाही. सेम वे लग्नाचं आहे. पण लग्न आपण करतो का? तर लग्न केवळ एकाच गोष्टीसाठी करतो की आपले जे लैंगिक संबंध आहेत ना, ते लैंगिक संबंध आपण आपल्या पार्टनरला हक्काने मागू शकतो. आणि ह्या लैंगिक संबंधाला मागण्याच्याला सामाजिक मान्यता आहे. म्हणजे मी माझ्या पार्टनरला हक्काने मागू शकतो की आज आपण एकत्र येऊयात, आणि ह्याच्यामध्ये मला लाज वाटत नाही किंवा ह्याला समाज वाईट म्हणत नाही. ह्या केवळ एकाच गोष्टीसाठी आपण लग्न करतो, बाकी कशासाठी लग्न करत नाही. ओके. सो त्यामुळे जर का एखाद्या पार्टनरला संबंध ठेवायला मिळाले नाहीत, मग तो पुरुष असो स्त्री असो, किंवा त्याला त्याच्या पार्टनरनी ते रिफ्यूज केले संबंध ठेवायला, तर त्या पार्टनरला राग येणं स्वाभाविक आहे. मी मगाशीच म्हणलं दोघांची ड्राईव्ह सेम आहे. त्यामुळे स्त्रीला जर का शरीर सुख दिलं नाही किंवा पुरुषाला दिलं नाही तर तिथे अडचणी येणारच. दोघंही ते व्यक्त करणार. ओके. खूप जण माझ्याकडे जेव्हा रिलेशनशिप काउन्सिलिंगसाठी येतात, छोटी छोटी कारणं असतात त्यांची. नवरा घर आवरतच नाही, तो घरात मदतच करत नाही, सासू अशीच वागते, बायको स्वयंपाकच चांगला करत नाही, ही कारणं दिली जातात. पण त्यातलं मेन जे कारण असतं त्यांच्या दोघांमधलं ते म्हणजे की त्यांच्या लैंगिक सहजीवनात कुठेतरी विसंवाद असतो, कुठेतरी अडचण असते. त्याच्यामुळे मग ते संबंध ठेवत नाहीत किंवा ते एन्जॉयबल नसतात, त्यातून समाधान मिळत नाही. मग त्यांचं जर का लैंगिक सहजीवन चांगलं केलं ना
तर हे बाकीचे जे काही छोटे मोठे त्रास आहेत ना, हे आपोआप विरघळून जातात. कारण जेव्हा आपण जेव्हा संबंध ठेवतो ना, तेव्हा आपण नुसते शारीरिकदृष्ट्या नग्न होत नाही, आपण भावनिकदृष्ट्या नग्न होतो. आणि त्या नग्नतेमध्ये आपण जेव्हा संबंध ठेवतो तेव्हा आपण एकरूप होतो एकमेकांशी. आणि ही एकरूपता आली ना की मग बाहेरचे हे जे आहे ना की नवरा मदत करत नाही, बायको स्वयंपाकच चांगला करत नाही, ते आपोआप आपण ऍडजस्ट करतो काहीतरी. बरोबर. त्यामुळे लैंगिक संबंध आपल्या पार्टनरला डिनाय करणं ह्याच्यासारखी मोठी शिक्षा नाही. सो तुमच्यात कितीही भांडणं झाली, कितीही वादविवाद झाले, कितीही डिफरन्स ऑफ ओपिनियन झालं, तरी ते सगळं बेडरूमच्या बाहेर ठेवा. तुमच्या बेडरूममध्ये एन्जॉय विथ युअर पार्टनर. बाकीचे विषय परत बाहेर जाऊन भांडा. अँड विल बी सरप्राईज की बऱ्याच वेळेला ते विषय आपोआप विरघळून जातात. बरोबर. सो असं काही नाही की पुरुषाला ड्राईव्ह जास्त असते किंवा पुरुषाला राग जास्त येतो. नाही, ॲब्सोल्युटली नाही. स्त्रियांना पण येऊ शकतो. इट्स वन अँड द सेम. आता ह्या पॉडकास्टच्या आपल्या डिस्कशनमध्ये मला पण एक गोष्ट लक्षात आली की लास्ट टाइम म्हणजे आत्ता उत्तर जे मी दिलं ते का आलं आणि कसं आलं ते मला लक्षात आलं की आम्ही एक माझे मित्र आहेत, गायनाकोलॉजिस्ट आहेत, ते पण त्यांची असं बोलत होते. ते मला सांगत होते की स्वप्नील, मला मी डॉक्टर नाही वाटत, मी काउन्सिलर वाटतो. म्हणजे आमच्याकडे जी लोक येतात ना त्यांना ना ते फिजिकल प्रॉब्लेम तर ठीक आहे, पण त्यांच्यासारखे भांडणं सोडवण्यात आमचा वेळ जातो. अरे तू असं नका वागलं पाहिजेस, अरे तुम्ही असं नका वागू, हे सांगण्यातच आम्हाला जास्त वेळ जातो. तर मी त्यांना म्हटलं, पण एवढी भांडणं कशी करतात लोक? म्हटलं अरे मग तुला माहिती नाही लग्नानंतर मग बोलतात लोकं की ही सेक्सच करत नाही, हा असाच वागतो, हा सेक्स करताना असाच वागतो, हा फोर प्ले करत नाही. म्हटलं अशी भांडणं आमच्याकडे घेऊन येतात ती लोकं. ठीक आहे. म्हटलं पण मला समजत नाही की लोक अशी का वागतात. म्हणजे मी तर असं नाही वागणार की बाबा ह्या गोष्टीसाठी एवढा भांडण करणार की हे असं नाही तू असं कर. तर ते म्हटले, स्वप्नील ठीक आहे, तू असं बोलतोयस कारण तू ती गोष्ट अजूनपर्यंत एक्सपिरियन्स नाही केलीस. एखादा सिगरेट ओढणारा व्यक्ती आहे ना, तू त्याला बघून म्हणतोस की बाबा सिगरेट कशी काय लोक पितात, दारू कशी काय पितात, कारण तू नाही एक्सपिरियन्स घेतलायस. पण तो सिगरेट न पिणारा जो व्यक्ती आहे ना, तो ज्यावेळी सिगरेट पितो ना तेव्हा तो पण त्यांच्यासारखाच लत लागते त्याला. हे त्यांचं एक्सप्लेनेशन होतं. तुला आता गंमत सांगेन. मी साधारणतः 2000 साली माझा MD झालं गायनेकचं आणि मी प्रॅक्टिस चालू केली. 2-3 वर्ष खूप उत्साह होता, यंग एकदम होय. आणि आता आपण हे ट्रीट करायचो, त्याला बरं करायचं, त्याला हे करायचं. पेशंट यायला लागले, पेशंटचं डायग्नोसिस कर, हे कर. हे करता करता मला असं लक्षात आलं की ह्यांचा जो वैद्यकीय प्रॉब्लेम आहे तो 10%च आहे. 90% ह्यांच्या कुठेतरी लैंगिक संबंधांमध्ये अडचण आहे, कुठे रिलेशनशिपमध्ये अडचणी आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचे हे इश्यूज व्हायला लागले. तिथे माझी सेक्शुअल काउन्सिलर म्हणून जर्नीची सुरुवात झाली. सो 2003-04 ही गोष्ट मी शिकायला लागलो. म्हणजे अनफॉर्च्युनेटली इव्हन आमच्या ट्रेनिंगमध्ये देखील सेक्शुअल काउन्सिलिंग हा भागच नव्हता. इट्स अनफॉर्च्युनेट. मी गायनेकोलॉजिस्ट असून मी सांगतो इट्स अनफॉर्च्युनेट थिंग. पण हे ओव्हर पिरियड ऑफ टाईम मला कळलं की हे किती गरजेचं आहे मला प्रॅक्टिससाठी. सो हे लैंगिक संबंध किंवा एकमेकांमधले इंटरपर्सनल प्रॉब्लेम्स, हे प्रॉब्लेम्स नक्कीच ॲज अ डॉक्टर नेहमी फेस होतात. आणि जसं तू म्हणलास ना की मी करणार नाही, पण हे फ्युचरमध्ये झालं ना. जेव्हा आपण त्या सिच्युएशनमध्ये जातो त्यावेळेला आपण कसं वागू हे आत्ता कोणीच सांगू शकत नाही. सो त्यामुळे आत्तापासून आपण जर का तयारी केली की स्त्री आणि पुरुष यांना जर आपण एकाच पातळीवरती धरलं तर मग जेव्हा आपण त्या सिच्युएशनमध्ये जाऊ त्यावेळेला आपल्या मनात तोच विचार असेल की ना माझी बायको माझ्यापेक्षा सरस आहे, ना मी माझ्या बायकोपेक्षा सरस आहे. आम्ही दोघं इक्वल आहोत. आणि आम्ही जेव्हा इक्वल आहोत हा रिस्पेक्ट आहे. बरोबर. हा एकमेकांबद्दलचा असलेला रिस्पेक्ट आहे. तो रिस्पेक्ट जोपर्यंत नात्यात आहे तोपर्यंतच ते नातं टिकतं. बरोबर. ते रिस्पेक्ट नसेल ना, नातं टिकत नाही. एक उदाहरण सांगतो. मला
नवरा बायको होते. त्या नवऱ्याला ना संबंध ठेवताना खूप वाईट बोलायची सवय होती, घाण शब्द किंवा हे, आणि यूज टू एन्जॉय इट. आणि ते शब्द ऐकून ती बायको जी आहे तिला राग यायचा, तिला ते घाण वाटायचं, ते सगळं एक्साइटमेंट निघून जायची आणि मग त्या दोघांचे संबंधच यायचे नाहीत. पण आता ही गोष्ट सांगायची कशी? ते खूप वर्षांनी लग्नाच्या मायाकडे आले आणि त्यांच्याशी बोलता बोलता हे लक्षात आलं की काहीतरी त्यांच्या सेक्शुअल लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे. आणि मग जेव्हा त्यांना वेगवेगळं त्यांची मुलाखत घेतली त्यावेळेला त्या बायकोनी हळूच मला सांगितलं की हे असं करतात, ते मला आवडत नाही, त्यांची भाषा थोडीशी बदलायला पाहिजे, त्यांना बोललेलं मला आवडतं पण ह्या भाषेत नको, ह्या पद्धतीने शब्द नको वापरायला. आणि तोपर्यंत नवऱ्याला कळतच नव्हतं, अरे ही इतकी एक्साइट होते, मी इतकं छान सेक्सी बोलतोय असं त्याचं म्हणणं होतं. मग हे त्याला जाणीव करून दिली ना, तेव्हा ते सेक्सी बोलणं राहिलं पण ते अपशब्द जे होते ना ते बाजूला पडले. आणि ते सेक्सी बोलणं त्या बायकोलाही आवडलं आणि देन दे कुड व्हेरी इझिली हॅव अ व्हेरी सॅटिस्फाईंग सेक्स लाईफ. हे बऱ्याच वेळेला आपल्याला जाणीव होत नाही. बरोबर. आणि ही जाणीव कधी होईल? जेव्हा आपण आपल्या पार्टनरच्या मतांना रिस्पेक्ट करूया. हे रिस्पेक्ट खूप महत्त्वाचे. आणि सेक्स लाईफमध्ये तर एकमेकांचा आदर करणं हे खूप गरजेचं आहे. आणि नुसता स्वतः शारीरिक आदर नाही तर मानसिक आदर देखील. मी पुरुष आहे म्हणून मी जबरदस्ती करणार किंवा मी माझी फिजिकल ताकद वापरणार, ॲब्सोल्युटली नाही. मी फिजिकल ताकद कुठल्या लेवलपर्यंत वापरायला पाहिजे? जिथपर्यंत माझ्या पार्टनरला आवडतंय तोपर्यंतच वापरायला पाहिजे. स्त्रीनी देखील जेव्हा पुरुषाला बरोबर आहे त्यावेळेला तिला जे वाटतंय, तिला जे आवडतंय ते त्याला आवडेल ह्या पद्धतीनेच करायला पाहिजे. दोघांनी एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे आणि मग संबंध ठेवले पाहिजे, तरच ते आनंददायी होणार. बरोबर आहे ना. दोघांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. सिम्पल कम्युनिकेशन इज द की. नुसतं कम्युनिकेशन नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला ना, आता कम्युनिकेशनचा विषय निघाला म्हणून मी सांगतो किती सुंदर कम्युनिकेशन आहे बघा. खूप वर्षापूर्वी मला एका खूप सिनियर आजी होत्या, त्यांच्याशी मी गप्पा मारत बसलो होतो. ते मग मी 80-85 वयाच्या. त्या आजींनी माझं प्री मॅरेज काउन्सिलिंगचं एक पुस्तक आहे ते वाचलं होतं आणि त्या ॲक्च्युली मला नात्यातल्या होत्या, तर त्या मला कॉंग्रॅच्युलेट करायला आल्या होत्या की खूप छान लिहिलं आहे वगैरे. 80 वर्षाच्या बाईंनी ते पुस्तक वाचलं होतं, प्री मॅरेज काउन्सिलिंग. आणि त्या माझ्याकडे लोकांनी दुसरं लग्न करायची वेळ. तर त्या आल्या होत्या. तर त्यांना मी सहज बोलता बोलता म्हणलं आजोबा आणि तुम्ही त्या आता 80 वर्ष म्हणजे काहीतरी 1930 आणि 40 सालातल्या वगैरे. तर त्यांना म्हटलं 1930-40 साली म्हणलं स्त्री आणि पुरुष तर एकमेकांना भेटू पण शकत नव्हते, तरी तुम्हाला 6 मुलं झाली, हे कसं? म्हणलं. ते म्हणलं आमच्यामध्ये कम्युनिकेशन होतं. म्हणलं प्रेम होतं का? हो, खूप प्रेम होतं. म्हटलं मग तुम्ही व्यक्त कसे करायचे? तर म्हणे नाही आम्हाला एकमेकांना भेटता येत नव्हतं. म्हणलं भेटता येत नव्हतं, तुमचे संबंध कसे यायचे? तर म्हणजे आमच्याकडे अलिखित नियम होता. म्हणलं म्हणजे काय? तर म्हणे जेव्हा आमच्यापैकी कोणाला संबंध करायची इच्छा येईल त्यावेळेला, समजा आता नवऱ्याला इच्छा झाली, मग मी किचनमध्ये काम करत असले की माझे मिस्टर यायचे आणि ते एक पंचा घेऊन यायचे. त्यांचा एक टिपिकल पंचा होता. तो पंचा किचनच्या दाराच्या बाहेर टाकला आणि निघून जायचे की मला कळायचं हां आज रात्री आपण दोघांनी एकत्र यायचं आहे. किंवा मला समजा झालं इच्छा, तर मी माझा पंचा जो आहे तो त्यांच्या कामाच्या खोलीच्या बाहेर टाकून द्यायचे किंवा त्यांचा पंचा उचलायचाच नाही, अशी आमचा अलिखित नियम होता. हे दोघांनी एकमेकांना समजलं आहे. मग कम्युनिकेशन म्हणजे काय? ह्याला कम्युनिकेशन म्हणतात. कम्युनिकेशन म्हणजे हे नाही की प्रत्येकाने बोललंच पाहिजे, तर ही बॉडी लँग्वेज असेल किंवा ही जी एकमेकांना समजून घ्यायची पद्धत आहे ही खूप महत्त्वाची. ओके. बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे फक्त म्हणजे मी बोलून गेलो पण मला माहीत नव्हतं की एवढ्या सगळ्या गोष्टी पण असू शकतील.
आणि एक अजून बघितलं जातं सर की फेमिनाईन जे कॅरेक्टर आहे ना, फेमिनाईन म्हणजे फिमेल जे असतात त्या खूप म्हणजे मुलांपेक्षा वेगळ्या असतात की त्या एकमेकांमध्ये वागताना ना म्हणजे हातात हात घालून चालणं, डोकं आपल्या मैत्रिणीच्या खांद्यावर टाकणं, लगेच मिठी मारणं, बरोबर की नाही, किंवा गालावर किस करणं, हे फेमिनाईन खूप मुली खूप दाखवतात अशा कॅरेक्टरिस्टिक, पण मुलं नाही दाखवत. तर मग याचा अर्थ असा की मुली जास्त बायसेक्शुअल असतात. नाही, केवळ केवळ माझ्या सेम लिंगाच्या व्यक्तीला मी मिठी मारणं किंवा मी जास्त शारीरिक जवळीक दाखवणं म्हणजे मी बायसेक्शुअल आहे असं नाही आहे. ओके, कितीतरी पुरुष देखील मित्रांना एकमेकांना भेटतात त्यावेळेला टाळ्या देतात, शेकहँड करतात, मिठी मारतात. सो त्याच्याने तुम्ही बायसेक्शुअल आहात का हे सिद्ध होत नाही. हां, ह्याच्याने एवढंच सिद्ध होतं की हो, मी ह्या व्यक्तीला खूप जवळचं मानते आणि त्याच्यावरती प्रेम करते. पण प्रत्येक प्रेम हे काही शारीरिक संबंधाशी रिलेटेड नाही आहे. मी माझ्या आईला पण मिठी मारतो. सो आईला मिठी जेव्हा मी मारतो तेव्हा माझ्या आईवर जे प्रेम असतं ते मी व्यक्त करतो. सेम वे मुली जेव्हा दुसऱ्या मुलीशी भेटतात त्यावेळेला मिठी मारतायत किंवा एकमेकांना स्पर्श करतायत ते त्या प्रेमापोटी असते, त्या मैत्रीपोटी असते. पण कम्पेअर टू बॉयज मुली जास्त असं वागतात ना, असं माझं म्हणणं होतं. बरोबर आहे, कारण पुरुषांना लहानपणापासून काय वाढवलंय, आपण इंडिपेंडंट आहोत, आपण कोणाशी जवळीक जास्त करायची नाही, आपण थोडंसं लांब राहायचं. त्यामुळे पुरुष एकमेकांना भेटताना थोडंसं फॉर्मली भेटतात. पण जेव्हा त्यांच्यामध्ये चांगली दोस्ती होते त्यावेळेला तेही एकमेकांच्या गळ्यात गळे घालून हिंडतात, तेही बाईकवरती एकत्र जवळ चिटकून फिरतात. सो ह्या दोघांमध्येही हे बायसेक्शुअलचं लक्षण नाही आहे. हे जे लक्षण आहे हे फक्त आपल्याला त्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल किती प्रेम आहे, किती आपुलकी आहे, किती जवळीक आहे हे दर्शवायची एक पद्धत आहे. सो ह्याच्यामध्ये बायसेक्शुअलिटी येत नाही. बायसेक्शुअल म्हणजे काय की मी स्त्रीबरोबर पण संबंध ठेवू शकतो, मी पुरुषाबरोबर पण संबंध ठेवू शकतो, याला बायसेक्शुअल म्हणतात. पण ही लैंगिक बाब आहे. हे जे आपण बोलतोय ही आपलं प्रेम, आपली आत्मीयता, आपली जवळीक दाखवायची पद्धत. बरोबर, डिफरन्सेस आहेत पण ते काय डायरेक्टली ते ट्रेट तसेच आहेत असं नाही. त्यामुळे आपल्याला काय वाटतं ह्याचा इन्फरन्स काढायचा, म्हणजे हे परत पुरुषांचं एक, म्हणजे आता नो ऑफेन्स टू यू, पण हे पुरुषांचं एक असतं की त्या मुलीनी ह्या पद्धतीने वागलं म्हणजे ती अशी आहे. हा विचार तुम्ही पुरुषाबद्दल का नाही करत? मुली पण तसा विचार करतात की हा मुलगा असा जर वागला म्हणजे तो तसा आहे. म्हणजे हा मुलगा जर ह्या ग्रुपमध्ये आहे जिथं सिगरेट पितात म्हणजे हा सिगरेट पिणारच. ती मुलीनी काय ह्या मुलीशी मैत्री केली म्हणजे काय की हो ती बायसेक्शुअल आहे, असं नाही आहे. हे इन्फरन्सेस काढणं अतिशय चुकीचं आहे जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला स्वतः ओळखत नाही तो. बरोबर. सो ह्या कुठल्याही इन्फरन्सवरती जाऊ नका. ते दुसरं एक म्हणतात ना, लडकी तो ना बोलेगी, लडकों ने हमेशा हा 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 करना ही है. म्हणजे तिने नकार किती वेळ दिला, उसके नाम है हा है, म्हणून पुरुष त्या मुलीच्या सतत मागे लागतात. ॲब्सोल्युटली नाही. ती जर का तुम्हाला नकार देते तर तो नकार पचवायची क्षमता तुम्ही तयार करायला पाहिजे स्वतःमध्ये. ती उगाचच तुम्हाला नकार का देईल? ते जर का जेव्हा होईल तेव्हा हे जे काही स्टॉकिंग होतं किंवा मुलीचा पाठलाग करणं होतं किंवा मुलीच्या सतत त्रास देणं होतं हे थांबणार आहे. तुम्हाला त्या मुलीबद्दल काय वाटतंय तसंच त्या मुलीला तुमच्याबद्दल वाटलं पाहिजे असं कुठेही लिहिलेलं नाही. ती जर का नाही म्हणली तर ते नाही पचवायची क्षमता स्वतःमध्ये आणा. केवळ ती नाही म्हणते म्हणजे हा कधीतरी ती हो म्हणेल असं नाही. बरोबर आहे. आणि जी मुलं असतात ती जास्त फिजिकल वेमध्ये जास्त अट्रॅक्टेड असतात आणि मुली जास्त इमोशनली इन्व्हॉल्व्ह होण्याचा प्रयत्न करतात असं पण बरेचदा सांगितलं जातं. शारीरिक संबंध एन्जॉयबल कधी होतात? शारीरिक संबंध एन्जॉयबल कधी होतात ना, ते जेव्हा त्या दोघांमध्ये कुठेतरी इमोशनल बॉन्डिंग असतं.
तसं जर नसतं ना, तर जेव्हा आपण पेड वर्करकडे जातो आणि संबंध ठेवतो तेव्हा दॅट शुड बी द मोस्ट एन्जॉयबल थिंग. पण ते होत नाही ना. ते क्षणिक सुख मिळतं पण ते लाईफ लॉंग नाही राहत. सो संबंध जे आहेत हे जोपर्यंत त्या स्त्री पुरुषामध्ये एकमेकांबद्दलचं प्रेम, एकमेकांचं बॉन्डिंग जोपर्यंत चांगलं नसतं तोपर्यंत ते संबंध कधीही आनंददायी होऊ शकत नाहीत. त्यामुळे फिजिकल अट्रॅक्शन ही पहिली पायरी आहे. ते दोघांमध्येही असते. एखाद्या चांगल्या सुंदर दिसणाऱ्या पुरुषाला बघितल्यावर स्त्रीला पण चांगलं वाटतं. सेम वे पुरुषाला जेव्हा एखादी चांगली स्त्री दिसते तेव्हा त्यालाही चांगलं वाटतं. पण शारीरिक आकर्षण ही पहिली पायरी आहे. त्याच्या पुढे जाऊन जेव्हा दोघंजण एकमेकांशी बोलतात, एकमेकांना ओळखायला लागतात, त्याच्यानंतर जेव्हा त्यांच्यामध्ये एक भावनिक नातं निर्माण होतं, जेव्हा ते दोघंजण एकमेकांना समजून घ्यायला लागतात, त्यावेळेला त्यांच्यामध्ये नातं निर्माण होतं आणि ते नातं निर्माण झालं की मग जेव्हा संबंध येतात ना तेव्हा त्याची एन्जॉयमेंट होते. बरोबर. आणि तुला ह्याचं एक उदाहरण सांगतो. म्हणजे भावनिक गरज कशी तयार होते हे दरवेळेला व्यक्त होईलच असं नाही. माझ्याकडे एक मुलगा मुलगी होते. दोघं त्यांच्या ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात होते. फर्स्ट इयरपासून एकत्र होते. ग्रुपमध्ये त्यांच्यात काही प्रेम बीम असलं काही नव्हतं. छान मित्रमैत्रिणी होते. ग्रॅज्युएशनचं वर्ष आलं. आता परीक्षा द्यायची आणि संपलं. तो मुलगा होता कर्नाटकातल्या ते बेळगाव वगैरे त्या साईडचा आणि मुलगी जी होती ती हिमाचल प्रदेशची डेहराडूनची मुलगी होती. तर दोघांनी विचार केला आपण दोघं यंग आहोत, आपण दोघं एकमेकांना पसंत करतो पण ॲज अ फ्रेंड दोघांनाही एकमेकांना फिजिकली अट्रॅक्टेड आहोत. तर आपण काय करू, एक वन नाईट स्टँड करू. वन नाईट स्टँड म्हणजे माहिती की दोघं एकदाच फक्त शारीरिक संबंध ठेवणं. आणि नंतर ॲज इट इज ग्रॅज्युएशन झाल्यावर मी देहरादूनला, तू बेळगावला, काय कधी भेटणार आपण आयुष्यात? काही आपल्याला इमोशनल अटॅचमेंट नाही, काही नाही, काही. दोघं जण आले, एक लॉज बुक केला, तिथं त्यांनी त्यांचा वन नाईट स्टँड केला, झालं सगळं व्यवस्थित, एन्जॉय केलं दोघांनी वगैरे वगैरे. आणि मग ग्रॅज्युएशन झाल्यावर ती देहरादूनला गेली, हा बेळगावला गेली. मध्ये 4-5 वर्ष गेली. 4-5 वर्षांनी त्या मुलाचं दुसऱ्या मुलीबरोबर लग्न ठरलं. आता लग्न झाल्यावर तुम्ही लोक काय करता, व्हॉट्सॲपवरती आपल्या ग्रुपला पाठवता इन्व्हिटेशन. तसं ते इन्व्हिटेशन जात 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 त्या मुलीपर्यंत पोचलं. ते इन्व्हिटेशन पोचल्यावर त्या मुलीला एकदम लक्षात आलं की अरे हा तर किती चांगला मुलगा आहे, मला तो किती आवडतो, माझं त्याच्यावर प्रेम आहे, तो कसं दुसरीशी लग्न करतो. म्हणून ती डेहराडूनहून डायरेक्ट दुसऱ्या दिवशी बेळगाव. मग त्या मुलाच्या घरी काय तमाशा झाला असेल तो तू विचार. म्हणजे हे सबकॉन्शियसली त्या मुलावरती तिचं प्रेम होतं, तिला तो आवडत होता, व्यक्त नव्हतं झालेलं. पण त्यांनी जेव्हा तो वन नाईट स्टँड एन्जॉय केला ना, तो एन्जॉयच केला कारण त्या दोघांमध्ये बॉन्ड होता. ते जाणीवपूर्वक त्यांना समजलं पण नव्हतं, ती जाणीवच झाली नव्हती, पण ती जाणीव व्हायला एक एपिसोड व्हायला लागला, लग्न. सो त्यामुळे जर का आपले शारीरिक संबंध जर येणार असतील तर तिथे इमोशनल बॉन्डिंग असल्याशिवाय येऊ देऊ नका. आणि ते जर नाही नसेल तर तुम्ही एन्जॉयच करणार नाही, मग तुम्ही ठेवणारच नाही. आणि ह्या अशा खूप किस्से होतात की ज्याच्यामध्ये लोकांना वाटतं की वन नाईट स्टँड इज व्हेरी ब्युटिफुल, पण पुढे जाऊन त्याचा पश्चाताप होतो. सो इमोशनल बॉन्डिंग हे लैंगिक संबंधांना अतिशय गरजेची गोष्ट आहे, तरच ते एन्जॉयबल होऊ शकतात. अदरवाईज ते एकदम बोरिंग गोष्ट होते, फक्त शारीरिक क्रिया होते, बाकी काही. त्यामध्ये खूप म्हणजे मी आता हे सगळं जे ऐकतोय त्यात मला ओशोंचं सारखं आठवतं वेगवेगळ्या गोष्टी. त्याने पण ह्याचं उदाहरण दिलं होतं की जर तुमच्यामध्ये इमोशनल कनेक्शन नसेल आणि जर तुम्ही एखाद्या स्त्रीशी लग्न करताय तर तुम्ही एक प्रकारे आयुष्यभरासाठी एक वेश्या विकत घेण्यासारखे आहे. तुम्ही म्हणजे तिला उगाच आणलंय, फक्त तुमच्यात इमोशनल बॉन्डिंग नाही आहे, फक्त तुम्हाला एकच कारण आहे की सेक्स करायचं म्हणून. बरोबर ना. पण तो सेक्स तुम्हाला समाधानच देणार नाहीये. सो तुम्ही त्या व्यक्तीबरोबर
खूप जास्त दिवस नाही टिकू शकणार आहे. हां, तेच. ते टिकणारच नाही नातं. मग तेच तुटणार आहे. त्यांनी सांगितलं की ह्याच्यात फरकच नाही राहिला की एक वेश्याशी तुम्ही सेक्स करणं आणि अशा व्यक्तीशी लग्न करणं ज्याच्यात तुमचं प्रेम नाही किंवा तुमचं इमोशनल बॉन्डिंग काहीच नाहीये. एक्झॅक्टली. इट्स वन अँड द सेम. सो तसं जर नसतं ना, तर मग लोक 10, 20, 25, 50 वर्ष लग्नात टिकलेच नसते. एकाच व्यक्तीबरोबर दरवेळेला संबंध ठेवायला तुम्हाला तेवढी उत्सुकता आलीच नसते. ती येते का? कारण तिथे प्रेम असतं आणि प्रेमाची भावना जी व्यक्त होते ना, ती दरवेळेला वेगवेगळ्या पद्धतीने होते. मग सर आपल्याला अख्ख्या पॉडकास्टमध्ये एकच लक्षात आलं की बाबा म्युच्युअल अंडरस्टँडिंग हवी दोघांमध्ये आणि इमोशनल बॉन्डिंग पण हवी. त्याशिवाय ते नातं टिकू शकत नाही. मग मला तुम्हाला हे विचारायचं आहे की स्त्रियांचं जे सेक्स ड्राईव्ह आहे ना, ते आपण स्टार्टिंगला बोललो तुम्ही की दोघं पण इक्वल आहेत. पण एज वाईज डिफरन्सेस पाहायला मिळतात ना आपल्याला. म्हणजे कदाचित एखादा मुलगा 50व्या वर्षी जेवढा ॲक्टिव्ह असेल तेवढा मुलगी असेल ह्याची शाश्वती नाही, असं तुम्हाला वाटतं का? नाही, सेक्स ड्राईव्ह प्रत्येकाचा वयानुसार बदलतो. कारण तरुण वयामध्ये जबाबदाऱ्या कमी असतात, विचार कमी असतात, कामं कमी असतात. त्याच्यामुळे तो सेक्स ड्राईव्ह थोडा जास्त असतो, कारण त्याच्यावरती फोकस जास्त असतो. जसं वय वाढत जातं तसं काही जबाबदाऱ्या वाढतात, लोक बदलतात, आपल्या प्रायोरिटीज बदलतात. नोकरी, करिअर, पैसे ह्या गोष्टींना थोडंसं महत्त्व जास्त व्हायला लागतं. त्याचबरोबर संबंध ठेवायची जी इच्छाशक्ती असते ती इच्छाशक्ती वेगवेगळ्या वेळेला व्यक्त होते, दररोज व्यक्त नाही होत. तर वयानुसार येस ते फरक पडतो. सेक्शुअल ड्राईव्ह कधीच वयानुसार बंद होत नाही. फक्त आपले सेक्शुअल इच्छा ही व्यक्त करायची पद्धत बदलते. म्हणजे असं नाही आहे की पाळी गेल्यावरती इच्छा बंद होते किंवा 60 वर्षानंतर संबंध ठेवताच येत नाही. नाही, पण तुम्ही 25 वर्षाला ज्या पद्धतीने संबंध ठेवताय, मे बी त्यावेळेला तुम्हाला फोरप्ले फार आवडत नाही, डायरेक्ट पेनिट्रेटिव्ह सेक्सच आवडतो. तीच गोष्ट तुम्ही 60-70 वर्षाचे झाल्यावरती तुम्हाला एकमेकांचा नुसता हात हातात घेतला तरी खूप आनंद वाटतो. ते सेक्स सॅटिस्फॅक्शन मिळतं. त्यावेळेला तुम्हाला पेनिट्रेटिव्ह सेक्सची गरजच नाही आहे. सो वय हा फॅक्टर आपण बाजूला काढूया. फक्त पद्धत बदलते, प्रेम व्यक्त करायची, संबंध ठेवायची ही बदलते. सेक्स ड्राईव्ह कायम राहतो आणि तो कायम राहायला पाहिजे. तो कायम राहिला तरच तुमचं नातं सुदृढ होणार आहे. बरोबर आहे. तसं ॲट दी एंड ऑफ द पॉडकास्ट आता आपण खूप काही गोष्टी डिस्कस केल्या. त्यात मला खूप काही गोष्टी समजल्या की डिफरन्सेस आहेत, काही डिफरन्सेस आहेत, काही नाही आहेत. स्त्री पुरुषांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, एकमेकांना एका लेवलवर आणलं पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं की हे स्त्री पुरुषांमध्ये नातं एकत्र राहण्यासाठी आणि समान लेवलवर येण्यासाठी काही गोष्टी आपण करू शकतो? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन. आणि हे कम्युनिकेशन म्हणजे काय, तर एकमेकांशी जो संवाद साधतोय ना आपण, हा संवाद सतत साधला पाहिजे. सतत म्हणजे दर टप्प्यावर. असं म्हणून चालणार नाही, हा 2 वर्षापूर्वी मी सांगितलं होतं ना तसं करायचं नाही. हे सतत व्हायला पाहिजे. तो संपूर्ण पाहिजे. संपूर्ण म्हणजे काय, की माझ्या ज्या काही इच्छा आहेत, आशा आहेत, आकांक्षा आहेत, फॅन्टसीज आहेत, या मी संपूर्णपणे माझ्या पार्टनरला सांगितल्या पाहिजे. अर्धवट सांगायचं आणि दुसरं माझ्या मनात काय तू जाणून घे रे, नाही होत, नाही होत, नाही होत. संपूर्ण सांगायचं. हां, सतत सांगायचं, संपूर्ण सांगायचं. हां, हे सांगताना आपण त्याच्याकडून ही अपेक्षा नाही धरायची की तू करायलाच पाहिजे. पण हे सांगताना दोघांनाही ते कसं आवडेल हे पटवून द्यायची जबाबदारी सांगणाऱ्या पार्टनरची. कारण दोघांनी जर का त्यातून आनंद मिळाला तरच ती ॲक्ट चांगली होणार आहे. म्हणजे मला खूप जण विचारतात की नॉर्मल सेक्स म्हणजे काय आणि ॲबनॉर्मल सेक्स म्हणजे काय. तर माझं अगदी साधं डेफिनेशन आहे. जी गोष्ट दोन्ही पार्टनरला मान्य आहे ती नॉर्मल, जी एखाद्या पार्टनरला मान्य नाही ती ॲबनॉर्मल. मग ते कुठल्याही प्रकारचे संबंध असो.
एवढी सिम्पल डेफिनेशन आहे. कारण जर दोघांनाही मान्य असेल तरच त्याच्यातून आनंद आहे, तरच त्यातून समाधान आहे. मग तेच चांगलं आहे ना. जर एखाद्याला मान्य नाही तर नाही मिळणार तुम्हाला समाधान. सो एकमेकांशी बोला. आणि बोला म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे हे गरज नाही आहे की तुम्ही तोंडाने फाटफाट बोललं पाहिजे. तुम्ही तुमच्या हावभावातून, तुमच्या वागण्यातून, तुमच्या ड्रेसिंगमधून, तुमच्या बॉडी लँग्वेजनुसार तुम्ही तुमच्या पार्टनरला तुमच्या गोष्टी कळवू शकता. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, तुमचं कितीही वय असलं तरी तुमच्या फॅन्टसीज मरून देऊ नका. तुम्हाला ज्या इच्छा आहेत, ज्या आपल्या पार्टनरवर गोष्टी करायच्या आहेत, ज्या फॅन्टसीज जगायच्या आहेत, त्या जागृत ठेवा आणि त्या तुमच्या पार्टनरवरती बरोबर करा. कारण सेक्स इज नॉट इन युअर ऑर्गन. तुमच्या गुप्तांगांमध्ये सेक्स नाही आहे. सेक्स इज इन युअर हेड. मस्त. सो जोपर्यंत तुम्ही तुमच्या फॅन्टसीज मरून देत नाही ना, तोपर्यंत सेक्स कॅन बी एन्जॉय. सो दॅट इज व्हॉट आय वॉन्ट. मस्त, चांगलं एक्सप्रेशन दिलं सर. आणि थँक्यू आमच्या पॉडकास्टवर आलात आणि आपल्या ऑडियन्सला तुम्ही गाईड केलं. खरंच हा जो पॉडकास्ट व्यक्ती बघणार आहे, ज्यांनी हा एंडपर्यंत बघितला आहे, त्याला खूप काही गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आणि तुम्ही असेच लोकांचे कन्सेप्ट क्लिअर करत राहा. थँक्यू. थँक्स अ लॉट. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढं तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब कराल तेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील आणि अजून चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलला आणू शकतो. म्हणून चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.